हॅलो, मी इथं स्वयंपाकाचं काम करते. आज कामावरती मला दीदीनं सांगितलं पावभाजी बनवायला आणि सगळ्यात कमी भाजी लागून पावभाजी बनवले मी. खूप टेस्टी. एवढ्या साऱ्या भाज्या टाकायची पण गरज नाहीये. फक्त 3 गोष्टीमध्ये मी पावभाजी बनवली आज. बघू शकता तुम्ही, टमाटे टाकले, कांदे नाही टाकले, सॉरी, शिमला मिर्च टाकली आणि खूप सारे बटाटे टाकले. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून पाणी टाकून शिजायला ठेवले कुकर लावून. आणि इकडे कढई तापून बटर टाकले खूप सारं आणि 2 ते 3 कांदे टाकून मी चॉप करून त्याच्यामध्ये फ्राय करून घेतले. बघा, खूप छान असे फ्राय करून घेतले. आणि वरून टाकायला पावभाजीला कांदा पण चॉप करून ठेवले मी. खूप 3 कांदे ठेवले कापून बारीक बारीक करून. दीदी म्हणली की थोडेसे वरून टाकायला पण, आणि त्याच्यासोबत लिंबू कांदा असं वरून टाकून मस्तपैकी पावभाजी टेस्टी आणि पाव फ्राय करून खायचं. आणि बघा इकडं माझं मसाला बी कसं मस्त फ्राय झालं. त्याच्यामध्ये मी टाकले सगळं मिरची पावडर, हळद, मीठ आणि हे टाकले पावभाजी मसाला एव्हरेस्टचा. ते टाकल्याच्या नंतर ना खूप छान असं आपण आलड पलड करून घ्यायचं, परतून घ्यायचं मसाला थोडासा. खूप छान असं 2 मिनिटं भाजत गेलं तर 2 मिनिटातच तेल सुटतो मसाल्याला आपल्या. बघा खूप छान असं तेल सुटलेलं आहे. आणि लगेच मी इकडं कुकरला 3 ते 4 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहे. असं मस्तपैकी बटाटे वगैरे शिजलेले ते टाकून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये. आणि छान असं पावभाजी बॅटरने काय मॅशरने मॅश करून घ्यायचं. खूप छान अशी आपली पावभाजी मॅश होऊन गेलेली आहे. इतकी टेस्टी बनलेली आहे. याच्यासोबत नाही का दीदीनं नंतर ना ते पाव शेकून घेणार आहे.